नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे यापूर्वी राहिलेले सर्व सरासरीचे प्रकार. ठीक आहे, याच्यापूर्वी आपले सरासरीचे 40 प्रकार झाले होते. आज आपण 41व्या प्रकारापासून सुरुवात करणार आहे, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, प्रकार नंबर 41, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. एका गाडीने पहिले 60 किमी अंतर 20 किमी वेगाने व नंतरचे 80 किमी अंतर 40 किमी वेगाने कापले तर त्याचा सरासरी वेग किती? सरासरी वेग किती? तर पहा, अंतर, वेग आणि वेळ या गोष्टी महत्त्वाच्या आहे. कुठल्या अंतर, वेग आणि वेळ. तर पहा, लक्ष द्या, थोडं सूत्र यूज करून घेऊ आपण. पहा, समजा अंतरला वेगने जर आपण भागलं तर आपल्याला उत्तर मिळते वेळ. काय मिळते? वेळ. आणि सोबतच समजा अंतरला आपण वेळाने भागलं तर उत्तर काय मिळणार आहे? साहजिक आहे, वेग मिळेल. येईल लक्षात? या गोष्टी महत्त्वाच्या याच्यामध्ये. आता दिल्या काय आहेत आपल्याला पहा, आणि काढायला काय सांगितलं तर त्याचा सरासरी वेग. आपल्याला वेग काढायचा, हा वेग काढायचा आहे. मग वेग काढण्यासाठी आपल्याला काय काय महत्त्वाचं असते? अंतर भागेला वेळ. अंतर भागेला वेळ. मग पहा, या ठिकाणी अंतर तर दिलं आहे पण वेळ नाही आहे. किलोमीटर अंतरच आहे, किलोमीटर. पहिले आपण वेळ काढून घेऊ. म्हणजे काय करता येईल पहा, एका गाडीने पहिले 60 किमी अंतर, लक्ष द्या, 60 किमी अंतर 20 किमी वेगाने, वेग हा वेग आहे बघा, 20 किमी वेगाने. ठीक आहे. व नंतरचे 80 किमी अंतर 40 किमी वेगाने. 80 किमी अंतर 40 किमी वेगाने. येत्या लक्षात? पहा काय होईल यामध्ये. समजा एखादी गाडी 20 किमी वेगाने जात आहे, एका तासात 20 किमी. ठीक आहे. तर मला सांगा 60 किमी जाण्यासाठी किती वेळ लागेल? 20 20 20 म्हणजे 3 तास लागेल ना. मग समजा 20 एक 20, 20 त्रिक किती? 60. म्हणजे याला काय लागला? 3 तास. ओके, काय लागले? हे 3 तास वेळ. त्यानंतर हे बघा, एका तासामध्ये एक गाडी 40 किलोमीटर जाते, तर 80 किलोमीटर जाण्यासाठी किती? 2 तास लागेल. 40 आणि 40 80. येईल लक्षात? 40 एक 40, 40 दुनी 80. याला लागले या गाडीला 2 तास. येईल लक्षात तुमच्या? आता काय होईल पहा, आता आपल्याकडे काय मिळालं? वेळ. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं? वेग. मग या सूत्रामध्ये टाकू. काय होईल पहा, लक्ष द्या थोडं. 3 आणि 3 किती? 6 तास. 6 तास वेळ आपल्याकडे आहे. एकूण अंतर किती आपल्याकडे पहा. पहिलं अंतर होतं 60. किती होतं पहिलं अंतर? 60. दुसरं अंतर किती होतं? 80. 60 आणि 80 यांची बेरीज करता येईल आपल्याला. म्हणजेच काय करता येईल पहा, लक्ष द्या. हे 60 अधिक 80 आणि भागाकारात काय? तासाची बेरीज करू. किती तास? तर 3 तास आणि 2 तास. येईल लक्षात? आता काय होईल पहा, हे 80 आणि 60 हे झाले 140. एकूण अंतर 140 आहे. काय? सरासरी वेग काढायचा आपल्याला. काय काढा? सरासरी. मग सरासरी म्हणजे काय? दिलेलं एकूण अंतर आणि एकूण तास. मग तास किती आहे आपल्याकडे? 3 आणि 2 5 तास. मग हे 5 तास छेदामध्ये घेऊन घ्यायचे. बस झालं आहे. येईल लक्षात? काय होईल पहा, आता हे सोडवलं की उत्तर मिळते आपल्याला 5 दुणे 10 आणि 5 8 40. एकंदरीत ती सरासरी किती? तर 28 ही सरासरी राहील. सरासरी वेग राहील. येईल लक्षात? पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. काय केलं परत एकदा सांगतोय. अंतरने जर वेगाला भागला तर वेळ निघते. आपण पहिले वेळ काढून घेतला. ठीक आहे. आणि नंतर अंतरला वेळाने भागितलं तर काय निघते? वेग. आपल्याला वेगच पाहिजे होता. वेग किती? येईल लक्षात तुमच्या? ठीक आहे, चला व्यवस्थित लिहून टाका. या गणिताचं उत्तर काय आपलं? 28. हे झाला सरासरी आपला वेग. चला त्यानंतरचं परत एक याच पद्धतीचं बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर तोच 41, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, एका गाडीने पहिले 120 किमी अंतर 30 किमी वेगाने व नंतरचे 80 किमी अंतर 20 किमी वेगाने कापले तर त्याचा सरासरी वेग किती? त्याच पद्धतीने आपल्याला काय काढून घ्यायचं आहे? सरासरी वेग काढायचा आहे. पहा, 2 सूत्र तर आपण लिहूनच घेतले आहे. तर पहा, अंतर भागेला काय? वेग. वेग आहे आपल्याकडे बघा 30 किमी वेगाने. अंतर आहे आणि वेग आहे, त्याच्यामुळे आपण वेळ पहिले काढून घेऊ. पहा, अंतर किती आहे सुरुवातीला? 120 किमी आणि काय? वेग आहे तो 30. आणि नंतरचं काय आहे अंतर आपल्याकडे? 80 किमी आणि वेग आहे 20. 80 किमी आणि त्याचा वेग आहे 20. ओके, हे सोडून घेऊ. म्हणजे काय निघाल? वेळ निघाल तासामध्ये. ठीक आहे ना? पहा, लक्ष द्या. 0 कटला, 3 चौक 12 हे राहिले 4 तास. किती तास? 4 तास. त्यानंतर 0 कटले, 2 चौक 8 याचा अर्थ काय? परत ही 4 तास. येईल लक्षात? आता मला सांगा, आपल्याला काय? एकूण अंतर भागेला वेळ पाहिजे. एकूण वेळ पाहिजे. मला सांगा एकूण अंतर किती? मग हे किती आहे? 120 आणि 80. ठीक आहे, इथे लिहून घेतो आहेत पहा. 120 अधिक किती? 80. हे राहिले 80. ओके.
आणि भागाकारात काय वेळ किती आहे 4 आणि 4 म्हणजे 4 + 4. आता आपण डायरेक्ट ही मांडणी करू शकता तुम्ही, इथे 200 लिहून छेदामध्ये 8 असे लिहू शकतो, ठीक आहे. पण लक्षात राहण्यासाठी हे लिहून देतोय मी तुम्हाला व्यवस्थित असं. तर पहा 120 आणि 80 हे झाले 200. 200ला भागायचं आपल्याला कितीने 8ने, बस झालाय. लक्ष द्या 8 दुने 16 याच्यातले किती राहिले 4 आणि 8 पंच 40. याचा अर्थ 25 हे काय त्याचा सरासरी वेग किती, तर 25 हा त्याचा सरासरी वेग आहे. सरासरी वेग. ओके चला लिहून टाका असं व्यवस्थित. 25 हा आपल्या गणिताचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 42 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे पहा, एक व्यक्ती सुरुवातीला 70 मीटर 20 सेकंदात चालतो, व नंतर 60 मीटर 50 सेकंदात चालतो, व नंतर 50 मीटर 30 सेकंदात चालतो. तर त्या व्यक्तीची एकूण चाल किती, काय विचारले एकूण चाल. मग लक्षात घ्या एक सूत्र वापरता येईल आपल्याला, एकूण अंतर भागेला एकूण वेळ. आलं लक्षात, एकूण अंतर भागेला एकूण वेळ हे सूत्र आपल्याला इथे यूज करायचं आहे. पहा लक्ष द्या, एक व्यक्ती सुरुवातीला 70 मीटर 20 सेकंदात, 70 मीटर हे काय अंतर आहे आणि 20 सेकंद हे काय वेळ आहे. मग मांडणी इथे करून घेऊ. पहा काय दिलं आहे 70 मीटर अंशामध्ये लिहितो आणि छेदामध्ये काय लिहाल तुम्ही 20 सेकंद. येईल लक्षात. यांची काय करून घेतो बेरीज. बेरीज का बरं, सूत्रामध्ये एकूण अंतर आहे, एकूण अंतर आणि एकूण वेळ म्हणून बेरीज करत आहे एकूण करण्यासाठी, ठीक आहे. व नंतर 60 मीटर 50 सेकंदात, बघा हे 60 मीटर किती सेकंदात 50 सेकंदात, आणि त्यानंतर 50 मीटर 30 सेकंदात, हे बघा 50 मीटर किती सेकंदात 30 सेकंदात. येईल लक्षात. त्यांची बेरीज करून घेऊ. पहा लक्ष द्या, 0 0 0 हा 0 लिहितोय, 5 आणि 6 11, 11 आणि 7 18 हे झाले 180. भागाकारात किती पहा 30 आणि 50 80, 80 आणि 20 100 हे राहिले 100. येईल लक्षात. हे जर भागलं तर उत्तर आपल्याला मिळते. तर पहा 0 0 कटला 10 आहे, एक घरा अगोदर पॉईंट द्या, याचा अर्थ आपलं उत्तर 1.8. 1.8 कशात मीटर प्रति सेकंदमध्ये, मीटर प्रति सेकंद. येईल लक्षात. अशा पद्धतीने हे उत्तर मिळते. काय करायचं तुम्हाला, एकूण अंतर भागेला एकूण वेळ जर केला तर आपल्याला त्या व्यक्तीची एकूण चाल मिळते, ठीक आहे ना. हे एकूण चाल काय 1.8 मीटर प्रति सेकंद आहे. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 42 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, एक व्यक्ती सुरुवातीला 40 मीटर 30 सेकंदात चालतो, व नंतर 90 मीटर 20 सेकंदात चालतो, व 95 मीटर 25 सेकंदात चालतो. तर त्या व्यक्तीची एकूण चाल किती. एकूण म्हटलं म्हणून आपण हे सूत्र लिहून घेतलं आहे पहिलेच, काय एकूण अंतर भागेला एकूण वेळ. मग सोडवता येईल. पहा आपल्याला एकूण अंतर काढण्यासाठी काय 40 मीटर 30 सेकंदात, हे 40 मीटर किती सेकंदात 30 सेकंदात. ओके, म्हणजे हे काय मीटर याचा अर्थ हे अंतर आहे आणि सेकंद याचा अर्थ हा वेळ आहे, ठीक आहे ना. हे लक्षात असू द्या. नंतर 90 मीटर 20 सेकंदात, 90 मीटर किती सेकंदात 20 सेकंदात. त्यानंतर पहा 95 मीटर 25 सेकंदात, हे 95 मीटर 25 सेकंदात. बस झालंय. हे सोडवलं की आपल्याला उत्तर मिळते. पहा लक्ष द्या, बेरीज करून घेतोय 5 0 5 आणि 0 5, ठीक आहे ना. चला हा 9 9 9 18, 18 आणि 4 किती 22, ठीक आहे. भागाकारात पाहू 5 0 5 0 5, ठीक आहे. त्यानंतर 2 आणि 2 4, 4 आणि 3 किती 7, हे लिहिले मी 75. ओके, याने याला भाग देऊ, 25ने पूर्ण भाग जातो असं लक्षात येते. पहा 25 त्रिक 75 आणि 25 9 225, 25 त्रिक 75, 25 9 225. आता 3ने परत भाग जातो, 3 1 3 आणि 3 त्रिक 9. याचा अर्थ आपलं उत्तर काय राहिलं 3 काय मीटर प्रति सेकंद. येईल लक्षात. अशा पद्धतीने आपलं उत्तर मिळते, कारण हे जे सर्व आपा मीटर आहे आणि ते सेकंद, मीटर प्रति सेकंद असं आपण याचं परिमाण लिहिलं आहे. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 43 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलाय, एका परीक्षेत 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 15 विद्यार्थ्यांना सरासरी 50 गुण मिळाले, नंतरच्या 15 विद्यार्थ्यांना 60 गुण मिळाले, व नंतरच्या 20 विद्यार्थ्यांना सरासरी 70 गुण मिळाले. तर उत्तीर्ण झालेल्या
एकूण विद्यार्थ्यांची सरासरी किती, उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांची आपल्याला काय काढायचे, सरासरी काढायचे आहेत. मग पहा, एकूण विद्यार्थ्यांची सरासरी काढण्यासाठी एकूण गुण काय, एकूण गुण भागेला एकूण विद्यार्थी येत्या लक्षात, एकूण गुण भागेला एकूण विद्यार्थी. मग एकूण गुण किती, तर पहा विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 15 विद्यार्थ्यांना सरासरी 50 गुण लिहून घेतोय. पहा सरासरी म्हटल्यानंतर गुणाकार करतोय आपण, 15 विद्यार्थ्यांना सरासरी किती आहे, 50 गुण आहे. अधिकचं चिन्ह वापरतो कारण एकूण गुणाची बेरीज करायची आपल्याला. त्यानंतर नंतरच्या 15 विद्यार्थ्यांना 60 गुण, नंतरच्या त्या 15 विद्यार्थ्यांना 60 गुण, व नंतरच्या 20 विद्यार्थ्यांना 70 गुण, नंतरच्या 20 विद्यार्थ्यांना किती गुण, 70 गुण. हे लक्षात. चला भागेला काय तर एकूण काय विद्यार्थी, एकूण विद्यार्थी किती आपल्याकडे 50. बस झालंय, ही झाली आपल्या गणिताची मांडणी. येत्या लक्षात काय केलं मी, हे एकूण विद्यार्थी केले आहेत पूर्ण. पहा 15 काय, हे 15 विद्यार्थ्यांना सरासरी 50 गुण म्हणजे त्यांची एकत्र गुण मिळते. 15 विद्यार्थ्यांना 60 गुण त्यांचे गुण मिळते. 20 विद्यार्थ्यांना 70 गुण सरासरी आहे त्यांचे गुण मिळते. हे झाले एकूण गुण आणि विद्यार्थी किती आहे 50. मग एकूण गुणला जर 50 ने जर भागलं म्हणजे विद्यार्थ्यांना भागलं तर काय, एकूण विद्यार्थ्यांची सरासरी साहजिक आहे मिळणारच आहे आपल्याला. तर पहा लक्ष द्या काय होईल यामध्ये, 15 5 75 आणि हा एक 0 प्लस 15 सक 90 हा एक 0 प्लस 7 दुणे 14 हे 2 0 इथे देतो आहे. भागाकारात किती तर आपले ते 50. ओके, यांची बेरीज करून घेतो आहे. पहा लक्ष द्या, 0 0 0 हा झाला 0, परत 0 0 आणि 5 इथे राहिले आता 5, 4 आणि 9, 4 आणि 9 13, 13 आणि 7 20, 20शी 0 राहिले किती 2, इथे लिहितोय मी 2, 2 आणि 1 3, इकडे तर बाकीच नाही म्हणजे 3 या ठिकाणी लिहून टाकतो. याचा अर्थ हे किती 3050 भागेला 50. हे लक्षात, हे सोडवायचं आहे. हे सोडवलं की डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळते. तर पहा 0 0 कटला. ओके, काय होईल पहा या ठिकाणी, 5 सक 30 आणि 5 1 5. याचा अर्थ आपली सरासरी काय म्हटलं त्याने, एकूण विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे तर ती सरासरी 61 आहे. काय राहील, 61 ही सरासरी आहे. येईल लक्षात. पहा काय केलं, परत एकदा सांगतो, एकूण विद्यार्थी आणि भागेला काय, हे एकूण विद्यार्थ्यांची गुण आणि हे काय एकूण विद्यार्थी. येईल लक्षात. हे जर सोडवलं तुम्ही की बरोबर तुम्हाला उत्तर मिळते. व्यवस्थित असं लिहून टाका. परत याच पद्धतीचं एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 43 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे, एका परीक्षेत 100 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 40 विद्यार्थ्यांना सरासरी 50 गुण, नंतरच्या 50 विद्यार्थ्यांना 60 गुण व नंतरच्या 10 विद्यार्थ्यांना 80 गुण मिळाले तर उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांची सरासरी किती. काय म्हटलं आहे, एकूण विद्यार्थ्यांची सरासरी काढायची आहे. मग एकूण विद्यार्थ्यांची गुण भागेला एकूण विद्यार्थी. आता पहा एकूण विद्यार्थी 100 आहे, ते छेदामध्ये घेऊ आपण नंतर. पहा सुरुवातीला पहिल्या 40 विद्यार्थ्यांना सरासरी 50 गुण लिहून घेतोय. पहा सुरुवातीच्या 40 विद्यार्थ्यांना 50 गुण प्लस त्यानंतर 50 विद्यार्थ्यांना 60 गुण, 50 विद्यार्थ्यांना 60 गुण व नंतरच्या 10 विद्यार्थ्यांना 80 गुण, 10 विद्यार्थ्यांना किती गुण 80 गुण. ठीक आहे, भागाकारात किती, भागाकारात विद्यार्थी आहेत पूर्ण 100. 100 आहे म्हणजे अजून सोपं जाते आपल्याला. पहा लक्ष द्या काय करता येईल आता, 4 5 20 किती 0 1 2 1 2 प्लस 6 5 30 1 2 1 2 प्लस 8 1 8 किती 0 1 2 1 2. ठीक आहे, भागाकारात काय हे 100 जशीच्या तसे. आता यांची बेरीज करून घेऊ आपण. पहा लक्ष द्या, हे 2000 आणि 3000 5000 5800. हे लक्षात किती झाले ते, पहा हे झाले 5800 आणि भागाकारात किती तर 100. हे लक्षात पहा 0 0 0 0 कटला आणि उत्तर काय मिळते तुम्हाला ते 58. हे लक्षात, म्हणजे आपली सरासरी किती मिळाली ती 58 मिळाली. लिहून टाका व्यवस्थित. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं किंवा यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 44 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा, एका परिवारातील 2, 4 व 6 महिन्याचा सरासरी खर्च अनुक्रमे 2000, 4000 व 6000 असून वार्षिक बचत 4000 आहे, तर संपूर्ण परिवारातील मासिक पगार किती. तर मासिक पगार म्हटलाय, मासिक पगार म्हणजे महिन्याचा पगार आपल्याला काढायचा आहे. काय करता येईल पहा, पहिले तर एकंदरीत त्यांचा जो खर्च आहे ते काढून घेऊ. खर्च कसा काढायचा पहा,
तर परिवारातील 2, 4, 6 महिन्याचा सरासरी खर्च अनुक्रमे म्हणजे 2 महिन्याचे 2000 पहा लक्ष द्या. सुरुवातीच्या 2 महिन्यात त्यांनी खर्च केले 2000 प्लस नंतर 4 महिने 4 महिन्याचा खर्च आहे त्यांचा सरासरी किती 4000 प्लस नंतर 6 महिने पहा लक्ष द्या 6 महिन्याचा सरासरी खर्च आहे त्यांचा किती 6000. आता हा तर खर्च झाला. खर्च करूनही त्यांनी स्वतःजवळ काही वाचवले पैसे बचत केले ते म्हणजे किती तर 4000. पहा बचत किती हजार आहे 4000 हे प्लस करून टाका जिथे 4000 म्हणजे हा एकूण पेमेंट आहे त्यांचं. खर्च केले काही त्यांच्याकडे बचत पण आहे. ठीक आहे मला सांगा आता याला भागाकारामध्ये काय घेता येईल एकूण महिने. मग महिने किती आहे वर्ष नाही घेऊन घ्यायचं डायरेक्ट पहिले मुदत जिथं महिने किती हे 2 हे 4 म्हणजे 6 आणि हे 6 येत्या लक्षात. हे पण महिने 2 आणि 4 6 6 आणि 6 12. मग याला जर 12 महिन्यांनी तुम्ही जर भागितलं तर आपल्याला मासिक पगार मिळतो ज्याने मासिक म्हटलं आहे येईल लक्षात. तर पहा आता हे सोडून घेऊ आपण पद्धतशीरपणे. लक्ष द्या 2 दुणे 4 शून्य किती 1 2 3 1 2 3 प्लस 4 चोक 16 शून्य किती 1 2 3 प्लस 6 6 36 0 1 2 3 प्लस ते 4000 जसेच्या तसे लिहून टाका बस झालाय. आणि छेदामध्ये काय असायला पाहिजे मग 12. हे सोडवायचं आहे आपल्याला. पहा यांची बेरीज करून घेऊ. बेरीज अशीच करता की काय आपल्या पद्धतीने करता येईल. पहा लक्ष द्या हे 36000 आणि 4000 किती झाले 40000. ओके 40 आणि हे 16000 आणि 4000 किती झाले 20000. 40000 ते आणि 20000 हे एकूण किती झाले 60000. किंवा डायरेक्ट अशी एक एक याने बेरीज करू शकता तुम्ही. ठीक आहे ना. हे झाले पूर्ण किती हजार तर 60000. इथे लिहितोय मी 60000. ओके 60000 भागेला किती 12 महिने. ठीक आहे डायरेक्ट उत्तर मिळते आता आपल्याला. पहा 12 1 12 12 5 60 येईल लक्षात. चला तर इथे काय राहील हे 5000. 5000 काय असायला पाहिजे हा त्याचा मासिक पगार असायला पाहिजे. त्यांचा काय मासिक पगार. चला लिहून टाका व्यवस्थित. त्याच पद्धतीनं गणित सोडवलं काही वेगळं नाही केलं मी. काय केलं आहे एकूण त्यांचा पगार भागेला एकूण महिने हे सोडून घेतल्यानंतर उत्तर काय आलं आपलं 5000. फक्त यांचा गुणाकार किंवा बेरीज हे व्यवस्थित करा जेणेकरून चुकली नाही पाहिजे. ठीक आहे ना. चला लिहून टाका परत याच पद्धतीचं एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या प्रकार नंबर 44 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय पहा एका परिवारातील 2, 3 व 5 महिन्याचा सरासरी खर्च अनुक्रमे 2000, 3000 व 4000 असून वार्षिक बचत 10000 आहे तर संपूर्ण परिवारातील मासिक पगार किती. मासिक पगार विचारला त्याच पद्धतीने गणित सोडून घेतोय. पहा लक्ष द्या सुरुवातीच्या 2 महिन्याचा सरासरी किती आहे 2 महिन्याचा दिला आहे त्यांनी किती तर 2000 हे लिहून घेतले मी 2 महिन्याचा 2000 प्लस 3 महिन्याचा किती आहेत पहा 3 महिन्याचा आहे 3000 हे पगार लिहून घेतोय. 5 महिन्याचा इथे लिहून घेतोय 5 महिन्याचा किती दिला आहे त्यांनी 4000 या ठिकाणी लिहून घेतोय 4000 आणि वार्षिक बचत किती आहे ते 10000 हे लिहून घेतोय मी 10000 यांची वार्षिक बचत. ओके चला भागेला काय अच्छा भागाकारात काय येईल सांगा. महिने किती आहे 5 आणि 3 8 आणि 2 10. इथे 12 महिने नाही इथे किती महिने आहेत फक्त 10 महिने आहेत. पहा हे 2 महिने हे 3 महिने हे 5 महिने इथे बचत आहे. याचा अर्थ हे झाले 10 ने भागा फक्त नाही तर घेतलं आणि 12 ने भागाकार केला तर असं उत्तर मिळत नाही. पाहावं लागते व्यवस्थित ते. ठीक आहे चला सोडून घेऊ. पहा लक्ष द्या 2 दुणे 4 1 2 3 0 4000 झाल्या प्लस 3 त्रिक 9 1 2 3 3 शून्य आहेत 3 घेतल्या प्लस 4 5 20 किती शून्य आहेत 1 2 3 शून्य प्लस त्यानंतर हे 10000 जशीच्या तशी लिहून टाका. ठीक आहे चला काय होईल भागाकारात काय मग परत ते 10 तसेच. ओके चला आता यांची बेरीज करतोय. पहा लक्ष द्या तोंडीच होते बेरीज. पहा 10000 आणि 20000 30000 30000 झाले 30000 आणि हे 13000 9000 आणि 4000 मिळले 13000 30000 आणि 13000 हे झाले 43000 किती 43000 इथे लिहून घेतोय. पहा 43000 भागाकारात किती हे 10 बस झालं. हे सोडून घ्यायचं आहे आपल्याला. बस एक शून्य निघाला की झालं उत्तर. हा 0 0 कटला म्हणजे 4300 हे झाला त्याचा मासिक पगार. इथे लिहितोय पहा 4000 किती 300 हा झाला मासिक पगार. येईल लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित. ठीक आहे ना. चला यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या प्रकार नंबर हा 45 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय पहा एका आठवड्यातील रविवार सोमवार मंगळवारचे सरासरी तापमान 50 अंश होते
व सोमवार मंगळवार बुधवारचे सरासरी तापमान 52 अंश असून बुधवारचे तापमान 47 अंश असेल तर रविवारचे तापमान किती? आपल्याला रविवारचं तापमान काढायचं आहे. ठीक आहे, तर पहा काय काय दिलं ते लिहून घेतो आहेत. पहा याची मांडणी कशी करायची, सोडून कसं घ्यायचं, थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. रविवार सोमवार मंगळवार लिहून घेतो आहेत. पहा रविवार प्लस हा सोमवार आणि हा मंगळवार. ओके, बरोबर. यांचं सरासरी तापमान आहे 50. मला सांगा 50 सरासरी आहे, दिवस किती आहे? 1 2 3, मग याला 3ने असं गुणून टाकायचं. ओके, चला त्यानंतरचं काय म्हटलं आहे त्यांनी, पहा सोमवार मंगळवार बुधवारचे सरासरी तापमान 52 अंश. म्हणजेच पहा या ठिकाणी लिहितो आहे सोमवार मंगळवार आणि बुधवारचे सरासरी तापमान किती आहे? 52 अंश. हे 52 अंश या ठिकाणी लिहित आहेत, गुन्हेला काय 3, कारण हे 3 वार असल्यामुळे. ठीक आहे, आता यांचा सरासरी काढून घेऊ. पहा लक्ष द्या, 5 त्रिक 15 हे झाले 150 आणि हे किती? 3 दुणे 6 3 5 15 हे झाले 156. येत्या लक्षात. आता पहा यांनी म्हटलं काय आपल्याला, असून बुधवारचे तापमान 47 अंश आहे. कोणत्या वाराचे? बुधवारचे. बघा इथे बुधवार आहे, हा जो बुधवार आहे या बुधवाराची किती आहे? 47. मग मला सांगा, समजा मी 47 याच्यातून वजा केलं म्हणजे काय राहिलं? बुधवार जर मी काढून टाकलं तर हे 2 सोमवार आणि मंगळवार बाकी राहील. येतं लक्षात. सोमवार मंगळवार बुधवारमधून आपण जर बुधवार काढला, बुधवार काय काढून टाकला तर काय मिळते? सोमवार आणि मंगळवार मिळते. मग पाहू सोमवार मंगळवार किती. आता पहा 156 वजा 47 आपल्याला करायचं आहे. पहा इथे सोडून घेतो, 156 वजा 47. लक्ष द्या, 6 मधून 7 जात नाही, 1 घेतला, 16 मधून 7 गेले, हे राहिले 9. ओके, त्यानंतर एक इथे आला म्हणजे 15 मधून 5 गेले, किती राहिले या ठिकाणी? 10. हे लक्षात. म्हणजे 109 या ठिकाणी काय राहिलं? हे 109. मला सांगा हे 109 कोणाचे? हे 109 आहे सोमवार आणि मंगळवारचे. ओके, कोणाचे आहेत? सोमवार आणि मंगळवारचे. लक्षात ठेवा 109 हे सोमवार आणि मंगळवारचे बाकी राहिले आहे. त्यानंतर आता म्हटलं काय यांनी, पहा तर रविवारचे तापमान किती? आपल्याला या रविवारचं तापमान काढायचं आहे. मग या जर रविवारचं तुम्हाला तापमान काढायचं आहे तर आपल्याला सोमवार आणि मंगळवार नको. ठीक आहे ना. मग सोमवार आणि मंगळवार आपल्याकडे आहे, किती आहे? 109. मग मला सांगा रविवार सोमवार मंगळवारमधून मी सोमवार मंगळवार जर काढून टाकू तर काय मिळते? रविवार. बस तेच करू आता आपण. पहा सोमवार मंगळवारची रेट, सोमवार मंगळवारची रेट आपल्याकडे 109. मग या रविवार सोमवार मंगळवारमधून काय काढायचं आहे तुम्हाला? सोमवार मंगळवार काढा म्हणजे बरोबर रविवार तुम्हाला मिळते. आता याच्यात 150 मधनं 109 वजा करू म्हणजे राहते किती? पहा या ठिकाणी 150 वजा 109, तोंडी काढा, उत्तर 41. काय राहते? 41. तर हे झालं 41. कशाचं? रविवारचं. रविवार येईल लक्षात. हे झालं उत्तर आपलं 41. येत्या लक्षात. पहा व्यवस्थित, रविवारचे तापमान किती? तर किती राहिलं? 41. ठीक आहे, चला लिहून टाका व्यवस्थित. परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. ठीक आहे, पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 45 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे? एका आठवड्यातील मंगळवार बुधवार गुरुवारचे सरासरी तापमान 52 अंश होते व बुधवार गुरुवार शुक्रवारचे तापमान 53 अंश असून शुक्रवारचे तापमान 41 अंश आहे. तर मंगळवारचे तापमान किती? मंगळवारचं तापमान काढून घेऊ. पहा पहिले लिहून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित. सुरुवातीला मंगळवार बुधवार गुरुवार म्हटलं आहे. पहा हा मंगळ, हा बुधवार आणि हा गुरुवार. यांचं सरासरी किती दिलं आहे आपल्याला? 52. म्हणजे 52 गुणिला 3 वार असल्यामुळे गुणिला 3 करतोय आपण. त्यानंतर दिला आहे पहा बुधवार गुरुवार आणि शुक्रवार. यांचं सरासरी तापमान दिलं आहे आणि पहा 53 अंश आहे. हा 53 गुणिला काय? तर 3. ओके, चला पहिले सोडून घेऊ. पहा लक्ष द्या, 3 दुणे 6 3 5 15 हे झाले 156. 3 त्रिक 9 3 5 15 हे झाले 159. येईल लक्षात. आता पहा काय म्हटलं आहे त्यांनी, असून शुक्रवारचे तापमान 41 अंश आहे. शुक्रवार पहा या ठिकाणी शुक्रवार दिसत आहे. हे शुक्रवारचं तापमान किती आहे? 41. मग वजा 41 केलं आपण समजा तर काय मिळते आपल्याला? बुधवार गुरुवार मिळेल. ठीक आहे ना. पहा बुधवार गुरुवार शुक्रवारमधून जर शुक्रवार मायनस केलं तर काय मिळते? बुधवार गुरुवार. मग बुधवार गुरुवारची रेट काढत आहे आपण, लक्षात घ्या. पहा बुधवार गुरुवारची रेट काय? 9 मधून 1 गेला 8 राहिले आणि 5 मधून 4 गेले 1 राहिला आणि हा 1 जशीच्या तसा. म्हणजे काय? हे 118 हे कोणाची रेट आहे? तर
बुधवार आणि गुरुवारची रेट आहे, बुधवार आणि गुरुवारची रेट आहे. तर त्यांनी विचारला काय, तर मंगळवारचे तापमान किती विचारला आपल्याला. मंगळवार, मग आपल्याला बुधवार गुरुवार नको, बुधवार गुरुवार नाही पाहिजे. मग बुधवार गुरुवार किती आपल्याकडे 118. मग यामधनं म्हणजेच मंगळवार बुधवार गुरुवारमधनं बुधवार गुरुवार काढून टाकू म्हणजे मंगळवार मिळते. मग या ठिकाणी वजा करतोय मी किती, हे 118. ओके, बस झालाय. 118 खाली गुण वजाबाकी करून घेऊ. पहा 156 वजा 118. ठीक आहे, पहा 6 मधून 8 जात नाही म्हणून 1 घेतला, 16 मधून 8 गेले 8 राहिले, हा 1 इथे आला. परत 5 मधून 2 गेले 3 राहिले, 1 मधून 1 गेला 0 राहिला. म्हणजे आपलं हे उत्तर काय, तर 38 असं उत्तर मिळते. काय मिळालं तुम्हाला, हे 38. हे 38 कोणाचे राहील, हे कोणत्या वाराचे राहील, तर मंगळवारचे राहील. कारण त्याने मंगळवारचंच विचारलं आपल्याला, मंगळवार. येईल लक्षात. चला लिहून टाका, उत्तर हे आपलं काय मिळते, मंगळवार. ठीक आहे, चला त्यानंतरचा आपण प्रकार बघू आता. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 46 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलात, ए अधिक बी अधिक सी यांची खरेदी सरासरी 2000 आहे. बी सी डी यांची खरेदी सरासरी 4000 आहे. जर ए ची खरेदी 4000 असेल तर डी ची खरेदी किती. कशाची खरेदी काढायची, आपल्याला डी ची खरेदी काढायची आहे. पहा लिहून घेऊ, ए बी सी यांची खरेदी किती आहे, 2000. सरासरी खरेदी आहे 2000, म्हणजे ए अधिक बी अधिक सी यांची खरेदी किती आहे, 2000. 2000 गुणेला काय करतोय 3, कारण 1 2 3 तिघ व्यक्ती आहेत असं गृहीत धरा. त्यानंतर बी सी डी या ठिकाणी लिहून घेतोय, बी अधिक सी अधिक डी यांची खरेदी किती आहे, सरासरी 4000 रुपये. या ठिकाणी लिहितोय मी 4000 गुणेला काय 3. याच्यापूर्वी जे वार आले ना, वार नाही का, मंगळवार बुधवार गुरुवार वगैरे, आता इथे ए बी सी डी आले, बाकी काहीच नाही. आणि किमती थोड्या मोठ्या मोठ्या बनल्या आहेत, बाकी तेच गणित आहे. पहा तर ए ची खरेदी 4000 असेल, पहिले हे खरेदी काढून घेऊ किती आहे यांची. तर पहा 3 दुणे 6, या तिघांची मिळून 6000 होते, आणि 4 त्रिक 12 या तिघांची मिळून 12000 होते. हे लिहून घ्यायचं या पद्धतीने. आता काय म्हटलं आहे, पहा ए ची खरेदी 4000 असेल तर डी ची खरेदी किती. पहा इथे दिलाय ए ची खरेदी, हे ए ची खरेदी किती आहे, 4000. 4000 याच्यातनं वजा करतोय. का बरं वजा करायचे आहे, हा ए ची खरेदी जर वजा केली आपण तर काय मिळते तुम्हाला, बी आणि सी मिळेल. ए बी सी मधून ए काढला तर बी सी मिळते. मग बी सी किती, पहा 6000 मधून 4000 गेले, किती हजार राहिले, 2000. हे 2000 कोणाचे आहे, बी आणि सीचे आहे. ओके, बी आणि सी ची किती, 2000. मला सांगा यांनी काय विचारलं आपल्याला. पहा बी आणि सी जर याच्यातून वजा केले तर डी मिळते. मग बी सी डी मधून बी सी वजा करू म्हणजे आपल्याला डी मिळेल. तर पहा बी सी किती आहे आपल्याकडे, 2000. मग याच्यातनं 2000 वजा करतोय मी. पहा 2000 जर वजा केलं बी आणि सी तर काय मिळेल आपल्याला, डी मिळेल. म्हणजे पहा 12000तून 2000 गेले, किती हजार मिळते, 10000. हे 10000 कोणाचे राहील, तर हे 10000 राहील डीचे. या ठिकाणी 10000 बरोबर हे किती, तर डी. येईल लक्षात. म्हणजे आपलं उत्तर काय, मग डी ची खरेदी किती, मग हा डी बरोबर किती, तर डी बरोबर राहील हे 10000. येईल लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित. परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 46 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा, ए बी सी यांची खरेदी सरासरी 4000 आहे व बी सी डी यांची खरेदी सरासरी 6000 आहे. जर ए ची खरेदी 6000 असेल तर डी ची खरेदी काय. आपल्याला त्याच पद्धतीने डी ची खरेदी काढायची आहे. पहा लक्ष द्या, सुरुवातीला ए अधिक बी अधिक सी काढून घेतोय, किती यांची खरेदी 4000. हे लिहून घेतोय मी 4000 गुणेला काय 3 व्यक्ती आहे ए बी सी म्हणून इथे 3 ने गुणला आहेत. त्यानंतर काय दिलं, बी सी डी. पहा बी अधिक सी अधिक डी यांची खरेदी किती आहेत, बी सी डी यांची खरेदी सरासरी 6000 आहे. पहा इथे 6000 लिहून टाकतायत गुणेला काय, तर 3. येईल लक्षात, कारण हे तिघ व्यक्ती आहेत 3. आता हे सोडून घेऊ आपण. पहा लक्ष द्या, 4 त्रिक 12 1 2 3 0 1 2 3 3 सक 18 0 सांगा 1 2 3 1 2 3. ओके, आता पहा त्यानंतर ए ची खरेदी 6000 असेल तर डी ची खरेदी किती. ए ची खरेदी बघा इथे ए, त्याच पद्धतीने ए ला राऊंड करतोय म्हणजे बी सी मिळेल आपल्याला. ए याच्यातनं काढून टाकू, किती आहे 6000. हे 6000 वजा करतोय. मला सांगा 12000तून 6000 गेले, किती राहिले, ते 6000 राहिले. हे 6000 कोणाचे, तर हे 6000 बी सीचे. कोणाचे, हे बी आणि सीचे काय 6000. ओके, त्यानंतर पहा आता ह्याच्यामधनं जर बी सी वजा करू आपण, बी आणि सी, सॉरी हा काय करायचं वजा आपल्याला, बी आणि सी. हे बघा बी आणि सी जर वजा करू तर काय मिळते तुम्हाला, डी मिळते. मग डीच आपल्याला विचारलाय. पहा असेल तर डी ची खरेदी किती. मग बी सी वजा करू याच्यातनं. मग बी सी किती आहे आपल्याकडे, पहा हे बघा बी सी 6000 आहे. मग बी सी 18000तून वजा करू आपण. पहा
6,000 वजा केले म्हणजे किती हजार राहिले 18,000तून 6,000 गेले किती हजार राहिले 12,000. हे 12,000 कोणाचे आहे तर हे 12,000 आहे डीचे, हे आहे डीचे. मग या ठिकाणी लिहितोय आपण पहा डी बरोबर काय तर 12,000. येईल लक्षात. हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे, चला लिहून टाका. यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 47 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय पहा. ABC या तिघांचे सरासरी वजन 60 किलो आहे. त्यापैकी AB चे सरासरी वजन 55 किलो व BC चे सरासरी वजन 53 किलो आहे. तर B चे वजन किती. B चे वजन काढायला सांगितलं आपल्याला. बघा काय म्हटलं, फक्त एकट्या B चे वजन काढायचे आहेत. मग काय करून घ्यायचं आहे पहा, लक्ष द्या. सुरुवातीला ABC या तिघांचे सरासरी वजन किती आहे 60 किलो. लक्ष द्या, लिहून घेतोय. हा A अधिक B अधिक C यांचे सरासरी किती आहे 60. 60 गुणिला किती करावं लागेल 3, कारण 3 व्यक्ती आहे. ठीक आहे, म्हणून 3 ने गुणलं आहे. साइन त्रिक 18 हे इथे लिहून घेतो आहेत. 18 म्हणजे 180. ओके, त्यापैकी AB याच्यापैकी जे AB आहे A अधिक B यांचे सरासरी वजन किती आहे पहा, किती आहेत 55 किलो. म्हणजे AB इथे लिहून घेतो आहेत पहा 55 किलो गुणिला 2 करू, कारण हे 2 व्यक्ती आहेत. मग यांचं वजन किती पहा, 2 पंच 10 1 राहिला, 2 पंच 10 आणि 1 11 म्हणजेच 55 दुने 110. ओके, त्यानंतर पहा B व C. आता आला या ठिकाणी B अधिक C यांचे सरासरी वजन किती आहे तर 53 किलो. या ठिकाणी लिहून घेतो आहे 53 गुणिला काय तर 2च, म्हणजे काय 2 त्रिक 6 आणि 2 पंच 10. येईल लक्षात तुमच्या. हे सर्वांचे आपण रेट काढून घेतले. आता म्हटलं काय त्यांनी पहा, तर B चे वजन काढा. एकट्या B चे वजन काढायचे पहा. त्याच्यासाठी काय करून घेऊ आपण. आता आपल्याला BB पहा AB BC म्हणजे BB या ठिकाणी दोनदा दिसत आहे, म्हणजे आपल्याला B ची रेट मिळू शकते. तर पहा काय करता येईल. पहिले या दोघांची टोटल करू, म्हणजेच काय काळजीपूर्वक लक्ष द्या. A अधिक B अधिक B अधिक C. मी जर या चौघांची जर बेरीज करत असेल तर आपल्याला या दोघांची बेरीज करावं लागेल इथे. ओके, चला पहा लक्ष द्या. काय होईल हा 110 अधिक 106 हे किती होते पाहून घेऊ पहा. 6 0 6 त्यानंतर 0 1 1 1 आणि 1 2. येईल लक्षात. पहा 110 आणि 106 बरोबर 116 होतात. मला सांगा 116 हे कोणाची रेट, सर्वांची AB BC. मग या ठिकाणी 2 B आले. मग मला सांगा AB BC ची रेट तुमच्याकडे 216 आहे आणि ABC ची रेट किती आहे 116. येईल लक्षात. मग मला सांगा याच्यातून ABC ची जर रेट वजा केली आपण तर आपल्याला फक्त एक B मिळतो ना. येईल लक्षात तुमच्या. मग पहा या ठिकाणी आपण वजाबाकी करू. काय वजाबाकी करायची आहेत पहा, खाली गुण वजाबाकी करतो. हे फक्त रेट तुम्हाला एकत्र आले 216. मग मला सांगा आता याच्यामध्ये पहा लक्ष द्या. A अधिक B अधिक B अधिक C बरोबर किती आहे 216 आहे. हे लिहून घेतले मी 216. आणि ABC ची रेट किती आहे पहा, A अधिक B अधिक C याची रेट आहे 180. येईल लक्षात. आता करायचं काय पहा, समजा AB BC मधून आपण जर ABC वजा केले तर उत्तर मिळते आपल्याला. पहा लक्ष द्या. AB BC मधून ABC वजा केला तर आपल्याला काय काय वजा होते पहा, A B B C C म्हणजे काय राहिला फक्त B. याचा अर्थ जे आपलं हे उत्तर मिळेल, उत्तर काय मिळेल हे वजाबाकी केल्यानंतर मिळेल. तर पहा वजाबाकी करून टाकतोय आपल्याला तोंडीच उत्तर मिळते. 216 मधून 180 गेले 36 राहते. हा सोडून पाहू, हा 6 असाच. ठीक आहे. आता 1 मधून 8 जात नाही, 1 घेतला म्हणजे 11 मधून जर 8 गेले तर हे 3 राहते. हा 1 इथे आला, 2 मधून 2 गेले 0 राहिले. याचा अर्थ या B ची रेट किती तर 36 मिळते. येईल लक्षात. चला व्यवस्थित सोडून टाका. पहा B ची रेट किती मिळाली तुम्हाला 36. काळजीपूर्वक असं व्यवस्थित लिहून घ्यायचं. बरोबर हे लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येते काय काय कटलं आणि काय काय राहिलं. येतं लक्षात. A B B C C कटला, B राहिला, B ची रेट 36. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 47 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे पहा. ABC या तिघांची सरासरी वजन 40 किलो आहे. त्यापैकी AB चे सरासरी 35 किलो वजन व BC चे सरासरी वजन 38 किलो आहे. तर B चे वजन काढा. परत त्याच पद्धतीने काय म्हटलं आपल्याला B चे वजन काढायचं आहे. मग सर्व लिहून घेतो आहेत पहा. ABC सुरुवातीला ABC चे वजन A अधिक B अधिक C यांचं वजन किती आहे 40. 40 गुणिला 3 कारण हे 3 व्यक्ती आहे म्हणून 3 4 त्रिक 12 120 झाले आहे. त्यानंतर A आणि B AB चं पहा A अधिक B किती आहे AB बरोबर या ठिकाणी दिलं आहे त्यांनी 35.
म्हणजे 35 गुणिला काय कराल 2, कारण इथे 2 व्यक्ती आहेत. 35 दुने किती हे 70. ओके. त्यानंतर पहा आता काय राहिलं बी सी, इथे लिहून घेतोय परत बी अधिक सी, यांचं सरासरी वजन दिले 38, हे लिहून घेतोय 38 गुणिला काय 2, त्याचं कारण 2 व्यक्ती आहेत. 38 दुने किती 2 8 16, 1 राहिला, बे सक पहा, बे त्रिक 6, 6 आणि 1 7, हे झाले 76. येईल लक्षात. आता पहा आपण ए बी सीची रेट माहिती आहे, ए आणि बीची माहिती आहे आणि बी आणि सीची माहिती आहे. मग या दोघांना ए बी आणि बी सी म्हणजे दोघांना आपण एकत्र करून घ्या, सर्वांना एकत्र, म्हणजेच काय होईल पहा, लक्ष द्या, ए अधिक बी अधिक सी. बघा ए बी बी सी, ए बी बी सी या दोघांची बेरीज करतोय पहा, 70 अधिक किती हे 76. ओके. किती होते पाहू, 6 0 6, 7 आणि 7 14, हे झाले 146. 146 आहे कोणाची रेट आहे, ए बी बी सी, ए बी बी सीची रेट आहे. ओके. मग मला सांगा, परत खाली लिहून घेतोय त्याच पद्धतीनं पहा, ए अधिक बी अधिक सी बरोबर किती झाले 146. ओके. मग याच्यामधनं आपण वजा करू ए बी सी, म्हणजे आपल्याला बरोबर बी मिळते. पहा ए इथे लिहून घेतो, ए अधिक बी अधिक सी बरोबर किती, तर किती राहिला, ए बी सीची रेट आहे 120. ओके. हे लिहिले मी 120. मग आता पहा समजा ए कटला, बी कटला, सी कटला, काय राहिलं बी, म्हणजे यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला बी मिळते. येईल लक्षात. इथे लिहून घेतोय पहा, बी बरोबर काय, यांची वजाबाकी करून घ्या. किती राहील यांची वजाबाकी पहा, 146 मधून 120 गेले, तोंडी उत्तर मिळते 26. ओके. हे लिहितोय बी बरोबर काय 26, हे झालं आपलं उत्तर. काय राहिलं उत्तर आपलं हे 26. वजाबाकी बरोबर करा, 146 मधून 120 काढा, बरोबर 26 मिळते तुम्हाला. म्हणजे बीची रेट त्यांनी म्हटलं आहे बीचे वजन किती, तर किती राहील 26. येईल लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित. यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 48 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका विद्यार्थ्याला मराठी, इंग्रजी व विज्ञानमध्ये सरासरी 60 गुण मिळाले. विज्ञानमध्ये सरासरी 60 गुण मिळाले, परंतु भूगोलात मिळालेल्या गुणामुळे 4 विषयातील गुणांची सरासरी 4ने कमी झाली. पहा कमी झाली म्हटलं आहे. तर विद्यार्थ्याला भूगोलामध्ये किती गुण मिळाले, भूगोलातले आपल्याला गुण काढायचे आहे. तर पहा काळजीपूर्वक लक्ष द्या. सुरुवातीला पहा मराठी, इंग्रजी आणि विज्ञान लक्षात घ्या. पहा मराठी प्लस इंग्रजी आणि प्लस विज्ञान या 3 विषयामध्ये सरासरी 60 गुण मिळाले. हे 60 गुणिला 3 करतो आहे, म्हणजे हे किती झालं, 37 18 180 गुण झाले. किती झाले 180 गुण. पहा त्यानंतर परंतु भूगोलात मिळालेल्या गुणामुळे 4 विषयातील गुणांची सरासरी 4ने कमी झाली. 4 विषय म्हणजे कोणते, तर हे 1 2 3 विषय तर झाले आणि चौथा विषय म्हणजे याच्यामध्ये ॲड केलेला कोणता विषय, तर भूगोल. येईल लक्षात. म्हणजेच काय इथे लिहून घेतो आहेत पहा, पहिले आपण भूगोल लिहून घेऊ, भूगोल, त्यानंतर परत मराठी आणि इंग्रजी आणि प्लस विज्ञान, हे झाले आपले 4 विषय. भूगोल याच्यात वाढला आहे. तर काय होईल, सरासरी कितीने कमी झाली, 4ने कमी झाली. याचा अर्थ 60 सरासरी होती, 4ने कमी झाली म्हणजे किती राहिली 56. आता इथे विषय किती आहे पहा, 1 2 3 4, म्हणजे याला 4ने गुणा. लक्षात आलं. इथे 3च विषय होते म्हणून 3ने गुणलं. इथे सरासरी 4ने कमी करा म्हटलं, 4ने कमी केली आपण आणि विषय किती आहे तर 4. येईल लक्षात. चला हे किती होते पाहून घेऊ आपण. 4 4 सक 24, 2 राहिले, 4 5 20, 20 आणि 2 किती झाले 22, हे झाले 224. येईल लक्षात. आता यांनी काय म्हटलं, 4ने कमी झाली तर विद्यार्थ्याला भूगोलामध्ये किती विषय होते, येईल लक्षात. आता पहा साधा गणित आहे. भूगोल, मराठी, इंग्रजी, विज्ञान या विषयामधून जर आपण मराठी, इंग्रजी, विज्ञान काढू तर भूगोल आपल्याला मिळेल. साहजिकच आहे. पहा हे मराठी कटला, इंग्रजी कटला, विज्ञान कटला, म्हणजे भूगोल राहिला. मग ह्या भूगोल बरोबर काय, तर यांच्या दोघांची वजाबाकी. येईल लक्षात. तर पहा बरोबर इथे लिहून घेतो, हे किती 224 हे 4 विषयातली आणि 180 हे 3 विषय. 3 विषय याच्यातून वजा करतो आहेत मी, किती 180. ओके. हे 180 वजा करूयात ना आपण, म्हणजे काय होईल उत्तर. पहा उत्तर लिहून टाकू डायरेक्ट. पहा 4 0 हे 4च राहिले, 2 मधून 8 जात नाही 1 घेतला, 12 मधून 8 गेले 4 राहिले, हा एक इथे आला, 2 मधून 2 गेले 0 राहिले. याचा अर्थ हे 44 आपलं उत्तर आहे. मग 44 कशाची रेट आहे, तर भूगोलात किती गुण आहे तर 44 आहे. म्हणजे भूगोल या ठिकाणी लिहून टाकतो मी भूगोल. भूगोल झालं, हे झालं उत्तर आपलं किती
44. मग भूगोलमध्ये गुण किती, तर 44 गुण मिळाले आहे. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 48 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे, एका विद्यार्थ्याला इंग्रजी, विज्ञान, गणितमध्ये सरासरी 70 गुण मिळाले, परंतु मराठीत मिळालेल्या गुणामुळे 4 विषयातील गुणांची सरासरी 5 ने कमी झाली, तर विद्यार्थ्यांना मराठीमध्ये किती गुण मिळाले. आपल्याला काय काढायचं आहे, मराठीमधले गुण आपल्याला काढायचे आहे. तर लक्ष द्या, सुरुवातीचे 3 विषय कोणते, इंग्रजी, विज्ञान, गणित लिहून घेतो आहेत. पहा, हा इंग्रजी, हा विज्ञान आणि हा गणित. ओके, हे लिहून घेतलं आहे बरोबर. यांचे सरासरी गुण आहे 70. 70 गुणेला काय कराल 3, कारण 3 विषय आहे म्हणून हे किती 7 त्रिक 21, हे झाले 210. ओके, त्यानंतर पहा एक विषय वाढला कोणता इथे, मराठी. पहा त्यांनी काय म्हटलं, मराठीत मिळालेल्या गुणामुळे 4 विषयातील गुणांची सरासरी 5 ने कमी झाली. कितीने, 5 ने. 4 विषय कोणते, या ठिकाणी मराठी वाढवत आहे, परत इंग्रजी तसाच, विज्ञान तसाच आणि गणितही तसाच. एक विषय येऊन वाढला आहे, म्हणजे यांची सरासरी पहा 5 ने कमी झाली. 5 ने कमी म्हणजे काय कराल, या ठिकाणी 70 मधनं 5 वजा करा, म्हणजे हे राहिले 65. 65 गुणिला 4, कारण हे 4 विषय आहे. यांचा गुणाकार करून घेतो. 4 पंच 20, 2 राहिले, 4 सक 24, 25 26, हे झाले 260. ओके, आता पहा आपल्याला करायचं काय, मराठी विषयातले गुण पाहिजे. म्हणजे पहा इंग्रजी इंग्रजी, विज्ञान विज्ञान, गणित गणित कटते, मराठी राहते. मग मराठी बरोबर काय करता येईल आपल्याला, तर पहा हा मराठी बरोबर काय करता येईल आपल्याला, 260 वजा किती, तर 210. येईल लक्षात. मग मला सांगा 260 वजा 210 केलं तर उत्तर काय येते. मग मराठी बरोबर काय, 260 मधनं 210 काढले, किती राहिले, हे 50. हे झाले मराठीतील गुण. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 19 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे पहा, एका फलंदाजाने 10 डावांमध्ये सरासरी काही धावा काढल्या, 11व्या डावात त्याने 70 धावा काढल्याने त्याची सरासरी धावसंख्या 3 ने कमी झाली, तर 11व्या डावातील त्याच्या सरासरी धावा किती. सरासरी धावा म्हटलं आहे, एकूण धावा वगैरे नाही विचारलं, सरासरी म्हणजे प्रत्येक डावातील धावा. येईल लक्षात. तर पहा काय करून घ्यायचं आहे, एका फलंदाजाने 10 डावांमध्ये सरासरी काही धावा काढल्या. काही म्हटलं आहे, काही म्हणजे काय पहा, 10 डावांमध्ये, हे 10 लिहितं, 10 डावांमध्ये सरासरी काही धावा काढल्या. हे धावा आपल्याला माहीत नाही म्हणून मी ठेवल्या या ठिकाणी x. ठीक आहे ना. त्यानंतर पहा काढल्या, 11व्या डावात त्याने 70 धावा काढल्याने, पहा 11व्या डावात त्याने किती धावा काढल्या, 70 धावा काढल्याने त्याची सरासरी धावसंख्या 3 ने कमी झाली. म्हणजे डाव किती झाले होते 10, मग त्याची सरासरी कितीने कमी झाली, 3 ने. मग मला सांगा 11 डाव जर 70 काढली तर सरासरी कितीने कमी होते, 3 ने. मग या ठिकाणी आपण 3 ने कमी करून 67 असे लिहू शकतो. येईल लक्षात. सुरुवातीला माहीत नव्हतं कितीने कमी आहे कितीने जास्त आहे. आता 11वा डाव जेव्हा आला त्यावेळेस आपल्याला माहीत पडलं की 3 ने सर्व सरासरी कमी झाली. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा आपण डावामध्ये चांगलं खेळू समोर तर मागच्या डावांवर त्याचा परिणाम पडत असतो. समोरच्या जर आपण गेममध्ये किंवा डावामध्ये जर चांगलं खेळलो तर आपली सरासरी चांगली होत जाते. ठीक आहे ना. आणि जर आपण समजा कमी धावा काढल्या तर सरासरी ही कमी होत जाते. येईल लक्षात. तर पहा आता या पद्धतीचंच ते गणित आहे. पहा यांचा गुणाकार करून घेतोय. पहा 11 0 0 11 7 77. ओके. त्यानंतर याचा गुणाकार जर केला 67 गुणिला 10 तर 67 अशीच राहील, त्याच्यावर 1 0. येईल लक्षात. आता पहा काय म्हटलं आहे, 3 ने कमी झाली तर 11व्या डावातील त्याच्या सरासरी धावा किती. हे वजाबाकी केले तुम्ही तर आपल्याला उत्तर डायरेक्ट मिळते. तर पहा आता पहा 770 मधून 670 मायनस करा, म्हणजे काय राहिलं, सरळ लक्ष येते 100. येईल लक्षात. म्हणजे त्यांच्या 11व्या डावातील सरासरी धावा किती होत्या, 100 धावा होत्या. येईल लक्षात. चला हे लिहून टाका किती धावा, तर 100 धावा. ठीक आहे ना. चला त्यानंतरचं परत याच पद्धतीचे गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 49 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका फलंदाजाने 20 डावामध्ये सरासरी काही धावा काढल्या, 21व्या डावात त्याने 88 धावा काढल्याने त्याची सरासरी धावसंख्या 2 ने कमी झाली, तर 21व्या डावातील त्याच्या सरासरी धावा किती. 21व्या डावातील सरासरी धावा आपल्याला काढायच्या आहे. तर पहा लक्ष द्या. सुरुवातीला 20 डावामध्ये सरासरी काही धावा काढल्या. आता 20 डावामधल्या धावा आपल्याला माहीत नाही म्हणून सुरुवातीला x घेऊन घेऊ. त्यानंतर 21व्या डावात त्याने 88 धावा काढल्या. या ठिकाणी 21व्या डावात त्याने 88 धावा काढल्या. ओके.
तर सरासरी धावसंख्या 2ने कमी झाली. 2ने कमी म्हणजे या ठिकाणी किती करू, 88 वजा 2 म्हणजे या ठिकाणी 86. आता 86 कसे आले, तर इथे 2 वजा केला आहे आपण, हे लक्षात घ्या, म्हणून 86 आले, हे लक्षात घ्या. चला तर काय करता येईल, बरोबर हे सोडून घेऊ आपण. पहा 88 गुणिला 21 इथे घेऊन सोडवत आहे, पहा लक्षात द्या. 88 गुणिला 21, 1ने 88ला गुणलं तर 88 अशीच राहील, हा 0. 2ने 88ला गुणायचा, 2 8 16, 1 2 8 16 आणि 1 17. ओके, हे किती राहिले 8, हे किती झाले 14, 4 राहिला 1 आणि हे झाले पूर्ण 18. 1848 या दोन संख्यांचा गुणाकार किती, 1848. ओके, चला आता यांचा गुणाकार इथेच मिळते, बाजूला घेऊन करायची गरज नाही. ठीक आहे, पहा लक्ष द्या, हा 0 असाच लिहून टाका. 2 सक 12, 1 राहिला, 2 8 16 आणि 1 17. येईल लक्षात, बस झाला. यांच्यातली वजाबाकी म्हणजे आपलं उत्तर काय निघेल, 21व्या डावातील त्यांच्या सरासरी धावा निघेल. ठीक आहे, पहा वजाबाकी करून घेतोय. 8 मधून 0 गेले 8 राहिले, 4 मधून 2 गेले 2 राहिले, 8 मधून 7 गेले 1 राहिला आणि 1 मधून 1 गेला 0 राहिला. याचा अर्थ आपली सरासरी किती आहे, 128 अशी सरासरी मिळते आपल्याला. पहा 21व्या डावातील त्याच्या सरासरी धावा किती, तर 128 धावा असं उत्तर मिळते. ठीक आहे, चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 50वा, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे, एका फलंदाजाने त्याच्या 15व्या सामन्यात 80 धावा काढल्या आणि धावांची सरासरी 3ने वाढली. काय झाली, धावांची सरासरी 3ने वाढली, तर त्याची 15व्या सामन्यानंतर काय म्हटलं आहे, पहा 15व्या सामन्यानंतर सरासरी धावसंख्या किती, येईल लक्षात. पहा काय म्हटलं आहे, एका फलंदाजाने त्याच्या 15व्या सामन्यात किती काढल्या, 80 धावा काढल्या. मला सांगा, आपण जर एखाद्या सामन्यामध्ये 80 धावा काढत असेल तर त्याच्या मागच्या पूर्ण सामन्यामध्ये त्याचा परिणाम पडते. मी हे पहिले सांगितलं आहे, येईल लक्षात ना. मग आता काय होईल, पहा 15व्या सामन्यात जेव्हा 80 धावा काढत आहे, त्याच्या पूर्वीचे सामने किती खेळले असेल, त्यांनी पहिले 14 सामने खेळले असेल ना तो, तर त्याच्यावर त्याचा परिणाम पडतो आहे. मग त्याचा परिणाम काय पडतो आहे, तर पहा, आणि धावांची सरासरी 3ने वाढली म्हणजे आणि भरपूर धावा याच्यात काढल्या असेल नाही का, म्हणजेच काय, या 3ने वाढली म्हणजे 83 झाली. ओके, बस हे सोडून घ्यायची, यांची वजाबाकी म्हणजे आपलं उत्तर राहील. तर पहा लक्ष द्या, 15 8 120. ठीक आहे, 15 8 120 आणि हा 1 0 म्हणजे 1200 झाले. यांचा गुणाकार करून घेतोय बाजूला. पहा 83 गुणिला हा 14 करून घेऊ. ठीक आहे, आपल्याला पाडा म्हटलं तरी चालेल, पण या पद्धतीने सोडू, तुमच्या लक्षात व्यवस्थित येईल. पहा 4 त्रिक 12 या दोघांचा गुणाकार करत आहे मी, आहे ना. 4 त्रिक 12 राहिला 1, 4 8 32 आणि 1 हा झाला 33, हा 0. परत 1 गुणिला 83 म्हणजे 83 असेच. यांची बेरीज करून घेतो, हे 2 3 आणि 3 6, 8 आणि 3 हे झाले 11, 1162. हे किती झालेत, 1162. बस झालं आहे. ह्याच्यातून वजाबाकी केली की आपल्याला उत्तर मिळते. तर पहा आता, पहा वजाबाकी करून घेऊ आपण. 0 मधून 2 जात नाही, 1 घेतला म्हणजे 10 मधून 2 गेले 8 राहिले, परत 1 इथे आला, इथे 7 झाले, परत 1 घेतला, 10 मधून 7 गेले 3 राहिले, हा 1 इथे येतो, म्हणजेच किती झाले आता एकूण 12. 12 मधून 12 गेले 0 राहिले. याचा अर्थ आपले उत्तर काय, 38 असं उत्तर मिळते. पहा लक्ष द्या, तर 15व्या सामन्यानंतर सरासरी धावसंख्या किती, तर धावसंख्या काय राहील, ते 38 धावसंख्या असं राहील, येईल लक्षात. परत एकदा सांगतोय, पहा आपण जर पुढचे सामने व्यवस्थित खेळत गेलो तर आपल्या अगोदरचे जे सामने आहेत त्याच्या सरासरीवर चांगला परिणाम पडेल, आलं लक्षात. आणि जर पुढच्या सामन्यामध्ये आपण कमी रन काढत गेलो, कमी जर धावा काढत गेलो, तर आपल्या अगोदरच्या सामन्यामध्ये वाईट परिणाम पडेल, ज्याची सरासरी ही कमी होईल, येईल लक्षात. तर पहा या गणिताचं उत्तर किती मिळालं आपल्याला, 38, येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित पाहू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 50, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका फलंदाजाने त्याच्या 18व्या सामन्यात 86 धावा काढल्या आणि धावांची सरासरी 4ने वाढली, तर त्यांची 18व्या सामन्यानंतर सरासरी धावसंख्या किती, येईल लक्षात. सेम त्याच पद्धतीचं गणित आहे, अंक चेंज झाले आहेत. पहा एका फलंदाजाने त्याच्या 18व्या सामन्यात, पहा 18व्या सामन्यामध्ये 86 धावा काढल्या, किती काढल्या, 86 धावा. ठीक आहे, काढल्या आणि धावांची सरासरी कितीने कमी झाली, 4ने कमी झाली. याचा अर्थ 18 सामने जर ते चांगले खेळले, त्याच्या अगोदरच्या सामन्यावर परिणाम पडेल. अगोदरचे सामने किती खेळला असला तो, 17, तर परिणाम काय पडला, 4ने वाढली म्हणजे काय झाले, याच्यामध्ये 4 प्लस करा म्हणजे किती झाले, 90. ओके, चला काय होईल मग, पहा हे सोडून घेऊ, यांची वजाबाकी म्हणजे आपलं उत्तर राहील. तर पहा 18 गुणिला 86 बाजूला घेऊन सोडवत आहे. पहा
86 गुणेला 18 हे सोडवत आहे. 8 सकम 48, 4 राहिले. 8 8 64, 64 आणि 4 68. हा शून्य घेतो आहे. 1ने 86ला गुणलं तर 86 असेच राहील. हा 8 8 आणि 6 हे 14, 14शी 4 राहिला 1. 8 आणि 7 हे किती झाले 15. हे झाले 1548. ठीक आहे ना. या ठिकाणी लिहून घेतो आहे मी 1548. ओके. त्यानंतर यांचा गुणाकार करतो आहेत पहा. 9चा पाडा येतो म्हणजे गुणाकार इथले इथं करता येईल पहा. हा शून्य इथे असाच. 9 7 63, 6 राहिले. 9 1 9, 9 आणि 6 15. हे लक्षात बस. यांची वजाबाकी म्हणजे आपलं उत्तर राहील. पहा लक्ष द्या. 8 मधून 0 गेला काय राहिला 8 राहिला. त्यानंतर 4 मधून 3 गेले 1 राहिला. 15 मधून 15 गेले 0 राहिला. याचा अर्थ आपलं उत्तर काय धावसंख्या किती राहील पहा. सामन्यानंतर सरासरी धावसंख्या किती राहील तर 18 राहील. ही राहील धावसंख्या आपली. ही लक्षात तुमच्या. ठीक आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. या ज्या गोष्टी असते अगोदर 17 लिहिलं ह्या ज्या गोष्टी का बरं लिहिलं हे व्यवस्थित लक्षात घ्या तेव्हा ते कळेल. ओके. चला तर पहा यामध्ये जवळपास आपण 50 प्रकार घेतले. आता किती झाले 50. याच्यानंतर जे प्रकार आहे आपण या नंतरच्या लेक्चरमध्ये बघू. या लेक्चरमध्ये इथेच थांबून जाऊ आपण. धन्यवाद.